नमस्कार. म्हणजे मी लिहिलंय तो म्हणतोय, पण हे कधी कधी अशा गोष्टी घडून जातात. म्हणजे असं काही मोठं काम नाही त्यात. म्हणजे एक श्रीकृष्ण भक्ती यामध्ये दाखवतोय मी. म्हणजे की प्रत्येकजण आपण कोणाला कोणाला पूजत असतो, तर त्यावेळेला माझ्यासमोर काही लिहित असताना माझ्यासमोर श्रीकृष्ण समोर होते असं मी मानतो. म्हणजे मी मानतो आणि श्रीकृष्ण समोर ठेवून मी ते लिहिण्याचा प्रयत्न केला. आय होप तुम्हाला आवडेल कदाचित ते. सो विराज पुढे सादर करेल आपल्यासमोर. हे कृष्ण गोपाल हे कृष्ण गोपाल हे हे कृष्ण गोपाल हे हे कृष्ण गोपाल हे राधा कृष्ण गोविंद मुरारी राधा कृष्ण गोविंद मुरारी राधा कृष्ण गोविंद मुरारी राधा कृष्ण गोविंद मुरारी मस्तक चरणावरी हे कृष्ण गोपाल मुरलीच्या सुरातून मुरलीच्या सुरातून मुरलीच्या
विराजला आहे म्हणजे तो एवढा उत्तम गातो की आपण काय लिहिलं ना एबीसीडी तरी तो तेवढ्या छान प्रकारे सांगतो. म्हणजे माझं काही श्रेय नाही, सगळं श्रेय विराटचं आहे आणि स्वतः विराटने ह्या माझ्या गीताला भजनाला चाल दिली आहे. म्हणजे त्याचं मनापासून कार्यक्रम करता करता मी विराटला म्हटलं अरे मी पण कधी कधी लिहितो, असं काही लिहितो, तर म्हटलं एखादं पाठवू का तुला मी, तो म्हटलं हां पाठव, आणि त्याने लगेच चाल करून दिली सुद्धा त्याला. तर मला आता आपल्याला असं सांगायचं की आज आषाढी एकादशीचा सण आहे, दिवस आहे, मोठा दिवस आहे आणि आपण सगळे त्यासाठीच आपण इथे एकत्र जमलोय विठ्ठलाची भक्ती ऐकण्यासाठी. जसा आज आषाढी एकादशी सण आहे, आपण आषाढी एकादशी साजरा करतोय, तसंच काही दिवसांनी आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करतोय. तर 6 सप्टेंबरला आपल्याकडे साक्षात श्रीकृष्ण अवतरणार आहेत भारतातून. म्हणजे संभवामी युगे युगे असा एक आपण कार्यक्रम घेऊन येतोय आणि 6 सप्टेंबरला तो कार्यक्रम आहे संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत रोविल थिएटरमध्ये. रोविल सेकंडरी हायस्कूल आहे त्यांचं ते थिएटर आहे, तिथे आपण करतोय. तर त्याची छोटीशी झलक आम्ही फक्त तुम्हाला दाखवतोय. तुम्ही आता इथे आहात श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने. कैसी हो सखी, सुख में तो हो? गोविंद, ये आप किस प्रकार करते हैं गोविंद? मुझे जब भी आपकी सहायता की आवश्यकता होती है आप उपस्थित हो जाते हैं. संभवामी युगे युगे हे एक सांगीतिक नाटक आहे. म्हणजे त्याचं गायन अवधूत गुप्ते यांनी केलं आहे आणि मेन कलाकार जी आपण बघत आहात इथे संस्कृती बालगुडे, तर तिचं हे सादरीकरण आहे. त्या व्यतिरिक्त जो श्रीकृष्णाचा जो आवाज आहे या सांगीतिक नाटकामध्ये तो सुमित राघवनचा आवाज आहे. आणि त्या व्यतिरिक्त त्यासोबत अजूनही असे कलाकार आहेत, मोस्टली सांगीतिक नृत्य आविष्कार असल्यामुळे आणि साक्षात कृष्णा जन्माष्टमीच्या दिवशी आपण साजरा करतोय इथे. तर आम्ही तुम्हाला आवाहन करतोय की तुम्हाला निमंत्रित करतोय की जेवढं लवकर आपण तिकीट बुक करू शकता तेवढे करा.
ऑलरेडी काहीतरी अंदाजे 150च्या आसपास ऑलरेडी तिकीटं विकली केली आहेत. त्यामुळे लवकरात लवकर तिकीट बुक करा. म्हणजे आम्हाला अशी सेपरेट अशी आम्हालाच खूप थोडंसं वाईट वाटतंय की आम्ही काही सीट्स अपुरे असल्यामुळे आम्हाला काही आपल्या चाहत्यांना आम्हाला इथे जवळ बसवतंय आणि त्यांना जास्त म्हणजे लाभ घेता येत नाही या कलेचा. तर त्या निमित्ताने तुम्ही लवकरात लवकर तिकीट बुक करा. म्हणजे तुम्हाला संधी मिस होणार नाही तुमची याची. बऱ्याच जणांना आम्हाला आजच्या कार्यक्रमाला नाही म्हणून सांगावं लागलं, कारण वेळेच्या आणि जागेच्या अभावी आम्ही सगळ्यांना इथे अकोमोडेट करू शकत नाही. त्यामध्ये किंवा लवकर तिकीट बुक करा. संभव आम्ही उपयोग घेत नाटकाचं. आम्ही ब्रेक घेत नाही आहोत ह्या कार्यक्रमासाठी, पण थोडे गायकांना आणि वादकांसाठी फक्त थोडा त्यांनी पॉज घेतलाय. ते आता येत आहेत लगेच. तर आपण बसूनच राहा, पुढे जाऊ नका.